नमस्कार. नुकत्याच महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद शाळेवरील शिक्षकांच्या जिल्हा लेवलवर बदल्या केल्या आणि या बदल्या केल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून काही व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. त्यातला एक व्हिडिओ होता बोरगाव मंजू जिल्हा परिषद शाळा क्रमांक 2 येथील सौ अपर्णाताई शिवाजीराव साबळे मोहोळ यांची जी बदली करण्यात आली ती बदली मूर्तेपूर तालुक्यातील कळमखेडी झाली. परंतु त्यांना निरोप देण्यासाठी जो निरोप समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचे जे व्हिडिओ सोशल मीडियावर जे व्हायरल झाले, जे प्रचंड प्रमाणात ते गाजले, त्याच्या माध्यमातून आमच्या टीमने सौ अपर्णाताई यांच्यासोबत संपर्क साधला आणि त्यांची मुलाखत घेण्यास आम्ही त्यांना विचारणा केली. त्यांना विचारणा केली असता त्यांनी होकार दिला आणि आज त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आलेल्या आहे. सौ अपर्णाताई शिवाजीराव साबळे मोहोळ. ताई, युवक्रांती न्यूजमध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम मी आणि माझी संपूर्ण जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा बोरगाव मंजू या टीमच्या वतीने मी युवा क्रांती चॅनलचे मनापासून आभार मानते की मला या मुलाखतीस तुम्ही पात्र ठरवले. ताई, आमच्या सोशल मीडिया टीमला जो व्हिडिओ दिसला आपल्या निरोप समारंभाचा, त्या निरोप समारंभामध्ये असं दिसून आलं की त्या शाळेतील जे विद्यार्थी होते लहान लहान, तसेच त्या गावातील काही तिथं महिला सुद्धा आल्या होत्या तुम्हाला निरोप देण्यासाठी. तर ते व्हिडिओ बघून आम्ही स्वतः पण थोडंसं भावनिक झालो की आजच्या या युगामध्ये इतक्या चांगल्या प्रमाणामध्ये शिक्षक हे विद्यार्थ्यांना घडवत आहेत, शिकवत आहेत. तुमच्या शिक्षणामुळं त्यांना जे घरच्यासारखी वागणूक दिली असेल किंवा तुम्ही त्यांना जे प्रेमाने जे शिक्षण दिलं असेल, आज तुम्ही जात असल्यामुळं त्यांच्या मनावर जो आघात झाला की नाही आमच्या मॅडम चालल्या, आता आम्हाला कोण शिकवणार, तुमच्याबद्दल जी आपुलकी, जे प्रेम, जी भावना दिसली, याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? मी या शाळेमध्ये गेली 7 वर्ष सहाय्यक शिक्षक या पदावर काम करत आहे आणि 7 वर्षापासून आम्ही त्या गावाकडून आमच्या कार्याची प्रत्येक वेळेस आम्हाला पावती मिळालेली आहे. ज्या आपुलकीने, ज्या मायेने आम्ही त्या विद्यार्थ्यांना हाताळले, त्याच कामाची, त्याच माझ्या श्रद्धेची ही मला पोच पावती मिळाली. असं मला प्रत्येक सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याचे मला मेसेज मिळाले आणि खरंच मी धन्य मानते. ती शाळा सोडून जाताना मला जेवढा त्रास झाला त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने मग त्या विद्यार्थ्यांना, त्या पालकांना झाला. हीच माझ्या कामाची पावती आहे असं मी समजते. ताई, तो क्षण सांगतात का आम्हाला, ज्यावेळेस एवढं भावनिक वातावरण असताना मी तो व्हिडिओ बघितला तरी तुम्ही कसं ते कंट्रोल करत, खाली मान लपवत तुम्ही पण थोडंसं भावनात्मक झालत्या, त्यावेळेस तुम्हाला काय वाटलं? काय वाटलं म्हणजे एखादी व्यक्ती जशी एखादी मुलगी माहेरातून सासरी जाते ना, बस तीच माझी कंडिशन होती, तीच माझी परिस्थिती होती की आज मी एवढ्या भावनिक वातावरणातून तिथून बाहेर पडली की म्हणजे त्या मुलांना रोखण्यासाठी, त्या पालकांना रोखण्यासाठी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक श्री गावंडे सर यांना एक टीम नेमावी लागली की आता मॅडमला जाऊ द्या, कारण की मला कुठेतरी पुढे जॉईन व्हायचं होतं. तेव्हा खूप मनाची घालमेल झाली माझी. ताई, आपण कोणत्या साली जिल्हा परिषद शाळेमध्ये रुजू झाले आणि सर्वात पहिली नेमणूक आपली कोणत्या शाळेत झाली आणि त्या शाळेतील पहिल्या दिवसाचा अनुभव आम्हाला इथं आमच्या दर्शकांच्या सोबत शेअर करा. चालेल. माझी नेमणूक 26 जून 2007 रोजी झाली. आम्ही नुकतेच 12वी D.Ed पास झालेले विद्यार्थी होतो. आम्ही अक्षरशः मेरिट लागलेली बॅच होतो आणि जेव्हा आम्हाला माहीत झालं की बा आपली जिल्हा परिषद इथे शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली, त्यावेळेस तो अनुभव अविस्मरणीय आहे आणि तो प्रत्येक शिक्षकाच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण असतो. कारण की त्याच एनर्जीने आणि त्याच कसोशीने मी त्या शाळेत जॉईन झालेली आहे. शाळा आहे जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा बोरगाव खुर्द, पंचायत समिती अकोला. शाळेचा पहिला दिवस म्हणजे शाळेचं मोठं प्रांगण आणि तिथे असलेली भरमसाठ आशेने पाहणारी जी चिमुकले डोळे होते ते माझ्याकडे खूप आशेने आणि अपेक्षेने पाहत होते. आणि मी तुम्हाला अजूनही गौरवाने सांगते की माझा प्रत्येक वाढदिवस, प्रत्येक शिक्षक दिन आणि प्रत्येक गुरुपौर्णिमा मला अजूनही तिथल्या माझ्या विद्यार्थ्याचे मला व्हॉट्सअप मेसेज येतात आणि हीच म्हणजे तेव्हापासूनच या कार्याला आम्ही हात घातलेला आहे आणि ही यशस्वीता आम्ही प्राप्त केलेली आहे. आज आपल्या या मुलाखतीच्या माध्यमातून मी एक जो शाळांसमोर, ज्या शाळा नगरपालिकेच्या असो किंवा जिल्हा परिषदेच्या असो, ज्याही शासनाच्या शाळा आहेत त्या शाळांची सख्या कंडिशन झालेली आहे की त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची पटसंख्या अतिशय कमी होते. विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी होत असताना तुमच्या शाळेने आणि तुम्ही तुमच्या पूर्ण शाळेच्या टीमने पटसंख्या वाढवण्यासाठी काय प्रयत्न केले? आज तिथल्या पटसंख्येची परिस्थिती काय आहे?
मी 2018 मध्ये जिल्हा परिषद केंद्र शाळा क्रमांक 2 बोरगाव मंजू येथे आली. जेव्हा जॉईन झाली तेव्हा तिथली पटसंख्या 118 होती आणि आम्ही अवघ्या 5 जणी तिथे जॉईन झालेल्या आहे. पण त्यानंतर आम्ही 5 जणी मिळून जो प्रयत्न केला दर्जेदार शिक्षणासाठी, आम्ही जे कसोशीने प्रयत्न केले, आम्ही गेल्या 3 वर्ष झाले आमच्या शाळेतील वर्ग 5वीतून नवोदय आणि स्कॉलरशिपसाठी दरवर्षी एक, कमीत कमी एक आणि जास्तीत जास्त 2 ते 3 विद्यार्थी आम्ही स्कॉलरशिप आणि नवोदयसाठी लावलेले आहेत. आणि यासाठी आम्ही जेवढे प्रयत्न केले तेवढाच सहभाग, तेवढे सहकार्य आम्हाला त्या पालकांनी दिलेले आहे. तो विश्वास, त्यांची आमच्यावरची जी निष्ठा आहे, त्याचं तुम्हाला असं दिसेल की गेले 3 वर्ष झाले आम्ही या शाळेसाठी पटसंख्या वाढीचा जिल्हा परिषद अकोला यांच्यातर्फे दरवर्षी आम्ही पटसंख्या वाढीचे गेले 3 वर्षे झाले पुरस्कार घेतलेले आहे. आणि आज या शाळेची पटसंख्या आम्ही 118 वरून 148 वर पोहोचवलेली आहे. खूप सुंदर आहे तुमचे प्रयत्न. तुमच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतोय की तुम्हाला सलग 3 वर्ष अकोला जिल्हा परिषद तुमच्या शाळेला पुरस्कार दिला. त्याबद्दल युवा क्रांती न्यूज तर्फे तुमच्या सर्व शाळेचे, सर्व तुमच्या टीमचे अभिनंदन करतो. धन्यवाद. आता चर्चेतून असं जाणवलं ताई की शाळा आणि शाळेचं प्रशासन, गाव आणि गावातले जे पालकवर्ग आहेत त्यांचं कॉम्बिनेशन अतिशय चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी तुमच्या संपूर्ण बोलण्यातून जाणवलं मला. आणि जे व्हिडिओ बघितले निरोप समारंभ त्यातून जाणवलं. तर हे एवढं सुंदर वातावरण कसं काय तयार झालं त्या ठिकाणी? प्रत्येक विद्यार्थ्याला माहितीये का, जेवढे वडील जवळ असतात त्याही पेक्षा प्रत्येक मुलाला त्याची आई जवळची असते. कदाचित त्या शाळेत आम्ही सगळ्या महिला असल्यामुळे आणि आम्ही आईसारखं त्या मुलांवर प्रेम केल्यामुळेच हा विश्वास, ही पात्रता, ही उंची आम्ही गाठवू शकलो आहे. खूप छान ताई. शासनाच्या शाळा ज्या पण असतील, नगरपालिकाच्या माध्यमातून असतील, जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून असतील, तर साधारणतः या 5-6 वर्षामध्ये एक निदर्शन आलं की जिल्हा परिषद शाळा पटसंख्या कमी असल्यामुळे त्या बंद पडत चालल्या. नगरपालिका शाळांची पण तीच कंडिशन आहे, ते बंद पडत चालल्या. शासन शिक्षण एवढा पैसा खर्च करतो, मग शासन हा विचार का करत नाही की आपल्या शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढली पाहिजे, तिथं काही आपण मूलभूत सुविधा दिल्या गेल्या पाहिजेत. शासनाला दिवस लागलं, पण तो त्याचा जो फायदा व्हायला पाहिजे तो फायदा होत नाहीये. शासकीय शाळांमध्ये विद्यार्थ्यांची पटसंख्या वाढवण्यासाठी शासनाने असं काय करावं, शासनाने असा कोणता उपक्रम राबवावा की जेणेकरून पूर्वीचे जे दिवस होते शासकीय शाळांचे ते पुन्हा निर्माण होतील? या प्रश्नावर तुम्हाला काय वाटतं? खूपच छान प्रश्न विचारला दादा. मी यावेळेस व्यक्त होऊ इच्छिते की आजची मी पण जिल्हा परिषद शाळेत शिकलेली एक व्यक्ती आहे. पहिलेची शिक्षण पद्धती अशी होती, शिक्षक आणि विद्यार्थी एवढंच होतं. तेव्हा डिजिटल आधुनिकीकरण फार कमी होतं, त्यामुळे शिक्षकाला विद्यार्थ्याला शिकवायचं एवढंच काम होतं. पण आजच्या आधुनिक युगात शासनामार्फत रोज नवीन नवीन परिपत्रक निघत आहे आणि त्या परिपत्रकाची अंमलबजावणी करताना प्रत्येक शिक्षकाला विद्यार्थ्यांकडे लक्ष देण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. जेव्हा आई वडील कोणत्याही शाळेत, नगर परिषदची असो, जिल्हा परिषदची असो, कोणताही पालक आपला विद्यार्थी, आपलं पाल्य जेव्हा शाळेत टाकते तेव्हा याच अपेक्षेने टाकते की त्याला दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. परंतु सध्या अशी वेळ आलेली आहे दादा की प्रत्येक काम पूर्ण करता करता शिक्षकाला त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायला खूप कमी वेळ मिळत आहे. आणि प्रत्येक पालक सकाळपासून कामावर निघून जातो, त्याचा एक विश्वास असतो की आपला मुलगा या शिक्षकाने घडवला पाहिजे. पण ती आत्मीयता टिकवण्यासाठी आणि शिक्षकही त्याच लेवलनं काम करायचा खूप प्रयत्न करतो. पण आम्हाला प्रत्येक वेळेस हे काम आजच्या आणि साचेबंद असते या वेळेत पूर्ण करा. त्यामुळे शिक्षक त्या मुलांना 100% जे योगदान आहे ते देऊ शकत नाहीये. आणि शाळा हे खरंच विकासाचं, सामाजिक विकासाचं एक खूप मोठं मंदिर आहे. त्या मंदिरात प्रत्येक जो पुजारी असतो तो शिक्षक असतो आणि विद्यार्थी हा तिथला भक्त असतो. आणि त्या मायेने, त्या विश्वासाने जर प्रत्येक शिक्षकाने जर त्या विद्यार्थ्याला शिकवलं तर आमच्यासारखी प्रत्येक जिल्ह्यातील, प्रत्येक तालुक्यातील, प्रत्येक नगर परिषदची शाळा होईल याबद्दल मी आश्वासन देते. आणि खरंच तो प्रयत्न प्रत्येक शिक्षकाने करावा अशी अपेक्षा करते. ताई, तुम्ही सेवा करत असताना 18 वर्ष तुमच्या शिक्षकी सेवेला पूर्ण झाली. तर या 18 वर्षाच्या अनुभवावरून आमच्या दर्शकांना, आज आपण या ठिकाणी शिक्षक या विषयावर हा इंटरव्ह्यू मुलाखत घेत असताना तुम्ही इतर शिक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? मी 18 वर्ष झाले सर्व्हिस झाली माझी. पण तुम्हाला सांगते, जिल्हा परिषद किंवा नगरपालिका कोणत्याही शासकीय शाळेत जेव्हा विद्यार्थी येतो तो अत्यंत गोरगरीब परिस्थितीतून आलेला असतो.
त्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती नसते आणि म्हणूनच ते आपल्या या शाळेत दाखल होत असतात, तेव्हा या दाखल झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांकडे प्रत्येक शिक्षकाने आपला पाल्य या शाळेत दाखल झाला आहे या हिशोबाने त्या मायेने शिकवला तर नक्कीच त्या विद्यार्थ्याची आपण प्रगती साधू शकू. आणि प्रत्येक शिक्षकाने याकडे असा विचार करायला हवा की याच मुलांच्या भरोशावर आज माझा मुलगा, आज माझं पाल्य त्या जे शिक्षण घेत आहे त्यासाठी लागणारा जे आर्थिक भार आहे तो पूर्ण आर्थिक भार या पाल्यामुळे आपला पूर्ण होणार आहे. आणि त्या सेवेतून जर आपण प्रत्येक शिक्षकाने काम केलं तर मला नाही वाटत की कोणताच विद्यार्थी हा अप्रगत राहील. कारण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार FLN म्हणजे फंडामेंटल लिटरसी अँड न्यूमरसी या उपक्रमामार्फत प्रत्येक शिक्षकाला हे बांधील करून ठेवलेलं आहे की 2027 पर्यंत प्रत्येक मुलगा हा संख्याज्ञान, मूलभूत क्रिया आणि वाचन लेखन या उद्दिष्टांपर्यंत पूर्ण केला पाहिजे. आणि मला असं वाटते की ह्या राष्ट्रीय धोरणानुसार जर प्रत्येक शिक्षकाने शिकवलं तर आज आपण जो म्हणत आहे की बाबा जिल्हा परिषद किंवा नगर परिषद मधला विद्यार्थी कमी आहे असं कधीच घडणार नाही. आपण शासनाने दिलेले वेळोवेळचे उद्दिष्ट पूर्ण केले तर आज तो विद्यार्थी ती उंची, ती कार्यक्षमता नक्कीच प्राप्त करू शकेल. कारण मला आठवते मी 2018 मध्ये लागली तेव्हा पहिल्या शाळेतले माझे विद्यार्थी आज इंजिनियर म्हणजे प्रशासकीय नोकरीत नक्कीच कार्यरत आहेत. तीच आपल्या कामाची पावती आहे आणि त्याच भावनेतून प्रत्येक शिक्षकाने शिकवले पाहिजे अशीच अपेक्षा करते. ते बरोबर आहे आपलं की या भावनेत जर शिकवलं कधी, कारण कारण की शासनाच्या ज्याही शाळा असतात, नगरपालिका असो जिल्हा परिषद असो, त्या ठिकाणी गोरगरीब विद्यार्थीच प्रवेश घेत असतात आणि तिथून त्यांचे आयुष्य सुरुवात होते. मी आमच्या सर्व दर्शकांना तसेच जे शिक्षक असतील त्या शिक्षकांना मी एक सांगू इच्छितो की दान केलेलेच पुन्हा भेटत नाही. तर गोरगरीब विद्यार्थ्यांना जर तुम्ही परिवारातील सदस्याप्रमाणे जर शिकवलं कधी आणि तो जर उद्या एखाद्या प्रशासकीय सेवेमध्ये लागला तर तिच्यासारखं पुण्याचं काम हे कोणीच करू शकत नाही. का ते तुमच्या नशिबात आहे, हे काम प्रत्येक नशिबात नाही. कोणी पैशाने उपकार करतील, पुण्य कमवेल तेवढा पुरतच, परंतु तुमचं शिक्षण, तुम्ही शिकवलेलं शिक्षण एखाद्या गरीब घराची पूर्ण परिस्थिती बदलू शकते. ताई, तुम्हाला जो निरोप समारंभ दिला गेला आणि आम्ही सोशल मीडिया माध्यमातून बघितलं आणि तुम्हाला निमंत्रित केलं या ठिकाणी आम्हाला मुलाखत देण्यासाठी, आणि तुम्ही अकोल्यावरून इतक्या दूर आमच्या शेगावला आला, मी तुमचे मनस्वी आभार मानतो युवा क्रांती न्यूज तर्फे. आणि भावी वाटचालीस तुम्हाला शुभेच्छा देतो की याच्यानंतर सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे शिकवावं आणि असाच प्रकारचा एखादा प्रसंग पुन्हा एकदा ज्यावेळेस तुमची बदली होईल त्यावेळेस पुन्हा येऊ आणि पुन्हा आम्ही तुम्हाला या ठिकाणी आमंत्रित करू अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. खूप खूप धन्यवाद दादा. मी खरंच स्वतःला खूप भाग्यवान समजते की आमच्या मोहोळ परिवारातील जो शैक्षणिक वारसा आम्हाला मिळाला तो वारसा मी टिकवून ठेवून जी अनुभवांची, जी आदराची, जी भावनांची मला श्रीमंती मिळाली या बोरगाव मंजू शाळेतून, तीच उंची मी कायम राखत पुढील शैक्षणिक वाटचालीस प्रयत्न करेन. धन्यवाद.